आयुष्यात फक्त हेच राहिलं होतं, आईस्क्रीम नाही निघता आता इथून काय करा. पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. काच तर मग जसं आहे तसं तिथं गर्दी, पण मला वाटलं काहीतरी फुकट भेटत असेल. सर्वांनाच वाटणार आहे आम्हाला टी शर्ट भेटले तिथून. आता आम्ही मेहनत तर केली. आता तुम्हाला सांगतो 38 नंबरची टी शर्ट घेतली. अंगाला होईल का नाही वाटलं, कारण बॉडीत काही आपल्याला दम नाही. थेट रस्त्यात जाता जाता मला काहीतरी वेगळंच प्रकरण दिसलं. इथं काहीतरी मिलन अब आधा अधुरा आहे 2 जिरामचं मिलन इथं चालू होतं. अरे बापरे, उचलून ठेवलं त्यांना जवळ जवळ. आणि याचं माझं लक्ष गेलं याच्याकडे. फुगा पण वरती उडला. सेलिब्रेशनची सुरुवात झाली. आता काय सांगा तुम्हाला, आम्ही टी शर्ट घेऊन थेट बाहेर निघालो. टी शर्टपेक्षा टी शर्ट जो माणूस घातला त्या तो महत्त्वाचा, कारण हा माणूस ॲब्रॉडला शिकणारा, विदेशात शिकणारा, याचं महत्त्व किती पहा. आणि मी एक राहिलेला माणूस व्हिडिओ काढत बसतो फक्त. तुम्हाला म्हणून सांगतो, आम्ही जेव्हा ॲग्रोटेकला पोहोचलो तिथं माझ्या मित्रांनी एक वेगळ्याच पोजनी त्यांनी टी शर्ट दाखवली. हे आमचा स्टॉल होता, इथं आम्ही माहिती देत होतो. सत्यपाल महाराजाचं कीर्तन ऐकून त्यांच्याच विचारांनी मी माझ्या मित्राला म्हटलं एक शेंग काढ तिथून. त्याने अशी शेंग उचलली, त्याच्याबद्दल काय सांगा. नेमके 4 दाणे निघले. म्हणजे याचा अर्थ काय, हम दो हमर दो. वा वा, काय संस्कृती आहे. आता काय सांगा, आम्ही स्टॉल बघता बघता आमचे डोळे तृप्त झाले. पण काय करू, आमचं पोटातलं पाणी आटून गेलं. पण कोणते सिनियर नव्हते मिळत. आमचे कुपोषित चेहरे पाहून सुपर सिनियरने आम्हाला बोलवलं. थोडं ज्यूस पिऊन जा म्हणे, चेहरा तरी उजडेल. मग आम्ही त्यांच्याकडून ज्यूस पिला. धन्यवाद सर फॉर ज्यूस पाजण्यासाठी. आता काय, माझ्या मित्रांनी मग 2 आईस्क्रीम घेतला. आणि 2 आईस्क्रीम घेतलं. कुठं हा माझा आयुष्याचा दंडोक, दिमाग खराब. 2 बोटं अंदर गेली की ते आईस्क्रीम सटकून जाते. एवढी फ्रीज झाली होती की ते चिपकून गेली. अरे बापा, फाळावंच लागलं. काय करावं देवा नारायणा. आखरी मग संघर्ष केला तर फायदा पण झाला. आता थेट माझी आईस्क्रीम निघाली. आणि आम्हाला दोघांची पहा, तो किती लवकर खातो, मी किती हळूहळू खातो. धन्यवाद फॉर व्हिडिओ बघण्यासाठी.